नमस्कार. आपल्या घरातील संडास खराब होते आणि संडासमध्ये हात घालून ती साफ करावी लागते. संडासात हात का घातला असं म्हणता येत नाही, कारण ती आपल्या घरातली संडास असते. त्याचा चोकअप नाही काढला तर पोटातली घाण बाहेर पडण्याची शक्यता कमी होऊन जाते. ती टाकायची तरी कुठे प्रश्न असतो. शौचालयात संडास करता यावी यासाठी आपणच हात घालून टॉयलेट साफ करावा लागतो. तसा मी माझ्या घरातला टॉयलेट साफ करायला आत्ता घेतलाय, कारण पुन्हा एकदा मी घाणीत हात घालणार आहे. माझ्याच भागातला, माझ्याच धर्मातला, माझ्याच जातीतला एक नराधम सावरकरांच्या वरती नको नको ती टीका करतोय. म्हणून त्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्या घाणीत मला हात घालायला हवा. मराठी चित्रपटामध्ये टकलू हैवान नावाचं एक पात्र असतं. राहुल सोलापूरकर यांनी कदाचित ते केलेलं असावं. पण टकलूच्या पुढे हैवान शब्द का लावतात हा प्रश्न मला पडला होता. सगळ्यात टकल्यांना हैवान म्हणायचं नसतं, तशी नसतात ती असा प्रश्न मला पडतो. पण सगळे टकलू हैवान नसले तरी काही टकले मात्र हैवान असतात आणि ते हैवानासारखी भाषा बोलतात. म्हणून मला बोलावं लागतंय. स्वतःला पत्रकार म्हणायचं, विचारवंत म्हणायचं आणि विचारजंत असल्यासारखं संडासात वळवळत राहायचं. या मानसिकतेच्या माणसांना पुराव्याशिवाय बोलायची आणि पिवळ्या पुस्तकात वाचून सांगायची सवयच लागलेली आहे. होय, मी त्याच टकलू हैवान विषयी बोलतोय ज्याने सावरकरांच्या वरती गरळ ओकली आहे. तेजस्वी सूर्यावर थुंकणाऱ्या माणसांना लक्षात आलं पाहिजे की तुझी थुंकी सूर्यापर्यंत पोचत नसते. थोबाड वर केलं असेल ना तर ती परत थोबाडावर येण्याची शक्यता असते. एक तरी पुरावा द्यायचा होता. एक तरी सावरकरांना सोडल्यानंतर कोणत्या बंगल्यात ठेवलं त्याचा पत्ता तरी माहित आहे का? टकलू हैवान माहित आहे, त्याचा पत्ताही माहित नाही. सावरकरांना दिलेल्या पेन्शनची म्हणे पेन्शन, अरे तुरुंगात असलेल्या कैद्यांना सक्त मजुरीची शिक्षा दिल्यावर दिले जाणारे पैसे त्याला तू पेन्शन म्हणतोय. असे पैसे तुझ्या महापुरुषांनाही दिले होते. ती पेन्शनच होती का याचा विचार कर. त्याची जरा सॅलरी स्लिप दिली तर बरं होईल. सावरकर महिलांच्या विषयामध्ये फारच वाईट वागायचे. कोणत्या बाया यायच्या, त्या बायांची नावं अभा, प्रभा, मनू असली काही आहेत का? जरा असली तर सांगा. पानसटपणानं कुठलं तरी नाव सांगायचं आणि फेकून द्यायचं. ना पुरावा ना काहीच नाही. समोर कागद ठेवायचा, हा घ्या पुरावा, हा घ्या पुरावा. आहेच तर त्याला समाज माध्यमांवर मांडावं, अन्यथा गप्प बसावं, आपलं तोंड काळं करावं असंच आम्हाला वाटतंय. जे टकलू हैवानांनी काळं करावं. जर तुम्हाला सावरकरांच्या वरती बोलायचं असेल तर आम्हालाही तुम्हाला मान्य असलेल्या महापुरुषांच्या वरती बोलता येतं आणि आम्हाला पुराव्यासहित बोलता येतं. पुराव्यासहित, ज्याच्या उदात्तीकरणासाठी आणि ज्याच्या उदात्तीकरणामुळं तुमचं भलं व्हावं यासाठी आपण बोलत आलात. म्हणजे तुमच्या महापुरुषाचं उदात्तीकरण, त्याला महापुरुष म्हणून ठेवायचं. बाकीचे पुरुष नाहीत म्हणायचं, हे एकटेच महापुरुष. आणि त्यांचं उदात्तीकरण केल्यावर अनेकांच्या खानदानाची सोय होऊन जाते म्हणून महापुरुष करायचं. अशा महापुरुषांच्या रंगील्या कहाण्या सांगायला खूप आहेत आणि पुराव्यासहित आहेत. एक तर महापुरुष त्याची बायको मरणासन्न अवस्थेत टेकलेली आहे. मरायला टेकली आहे, मरायला. आज जीव जाणार की उद्या जीव जाणार असा प्रश्न आहे आणि तरीही राहवत नाही ग मला म्हणत तिच्याशी रात्री सेक्स करणारा महापुरुष निर्लज्जपणे कबुली देतो. त्याची कहाणी सांगायची. बायको गेल्यावरही वृद्धावस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला 2-4 बाया घेऊन जाणाऱ्या महापुरुषांची कहाणी सांगायची का टकलू हैवान? पुराव्यासहित. आणि हे सोडून द्या, असा कोणता हरीचा लाल आहे, कोणता हरीचा लाल आहे ज्याची गुलाबो होती? वो हरी का लाल गुलाबो के लिए अब्दुल्ला बन गया, बता दे. गुलाबो सोबत
इश्क लढवायचं, 5-5 पोरं पैदा करायची, गुलाबोच्या बहिणीवरती डोळा ठेवायचा आणि त्यासाठी अब्दुल्ला होण्याची तयारी ठेवायची. कहाणी सांगावी लागेल या हरीच्या लालची. आदरणीय टकलू हैवान, आदरणीय कसले टकलू हैवान, कहाणी सांगावी लागेल. हा कोण होता मणीचा लाल, ज्याचं फातिमा नावाच्या स्त्री सोबतचे काही संबंध होते म्हणे. चेन्नईत दारू पिल्यावर चेन्नईच्या पोलिसांनी त्या काळात 1 रुपयाचा दंड लावला होता दारू पिऊन धिंगाणा घातल्याच्या आरोपावरून. मद्याच्या नशेत नको ती कृत्य करणाऱ्या व्यक्तीवरती आरोप लागलेले होते. कोण है मणीचा लाल, कोण हा हरीचा लाल, त्याच्याविषयी सांगायला पाहिजे. सांगता येईल, सप्रमाण या कथा सांगता येतील. 2 दगड तुम्ही माराल, 1 दगड तरी आम्हाला मारता येऊ शकेल. आणि या कथा काढून अनेकांच्या चरित्रहननाचा भागीदार तुम्हाला व्हावं लागेल. कारण तुम्ही जेव्हा घाण ओतायचा प्रयत्न कराल तेव्हा अशी घाण ओतली जाईलच. वृद्धावस्थेत पोरींच्या सपोर्ट शिवाय जो चालू शकत नाही अशा महापुरुषांच्या विषयी अनेक कथा आहेत, सांगायच्यात. कसले कसले प्रयोग केले होते, नागवत झोपून प्रयोग केले होते, त्या प्रयोगाच्या विषयातही सांगावंच लागेल. मी नाव घेत नाहीये कुणाचं ते, कारण पुराव्या असले तरीही पुराव्याश बोलता नाही. नाव घेत नाहीये कारण अपमान करण्याची वृत्ती नाही आहे, जशी तुमची वृत्ती आहे टकलू हैवान, जशी तुमची वृत्ती आहे. आपल्याच 8 वर्षाच्या कोवळ्या पोरीवर एक हरीचा लाल बलात्कार करतो. पोरगी वापस येते, आजोबाला कहाणी सांगते. आजोबा पत्र पाठवून तू असं केलंय का म्हणतो. कहाणी सांगावी लागेल, पुराव्यासहित ही कहाणी सांगावी लागेल. आणि ह्या कहाण्या जगाच्या समोर आल्यावर तुमच्या महात्म्यांविषयीचा आदर कमी व्हायला नको यासाठी सांगत नाही. कारण दुसऱ्यांनी संडास फेकून मारली म्हणून आपणही संडासात हात घालून फेकून मारावा अशा संस्कृतीचे आम्ही नाहीत. म्हणूनच गप्प बसतोय. आता बोलाल तर मनात खूप काही आहे, पण संविधानानं हात बांधलेत म्हणून गप्प बसायचं आणि गप्पच बसणार. कारण आम्ही कायदा पाळणारे, भावना पाळणारे माणसं आहोत. नमस्कार.